हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मंडळी, आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे कॅमेरा फेसिंगचा. याआधी मी ब्लॉग टाकलेले आहे, पण ते रेसिपीचे आहे, त्यामध्ये फेस रिव्हील नाही केलेला आहे माझा. तर फेस असलेला हा पहिलाच ब्लॉग आहे माझा. तर सुरुवात करते ब्लॉगला. चला तर मग माझ्यासोबत आज मी पुन्हा एकदा रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. मस्त अशी खीर बनवते मी आज. चला तर मग तांदळाची खीर आहे. खिरीसाठी सर्वप्रथम तांदूळ आहे ना, मी अर्धी वाटी पाण्यात भिजत ठेवलेला आहे. अर्धा ते 1 तासासाठी भिजवायचा आहे तांदूळ. कोणताही तांदूळ घेऊ शकता. इंद्रायणी घेतला तर छान सुगंध येतो खिरीला. तासासाठी तांदूळ भिजवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये पाणी काढून टाकलं पूर्णपणे आणि पूर्ण निथरून घेऊन मी एका कढईमध्ये तांदूळ असे फ्राय करून घेते. पूर्ण ते असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. ते तडतड होतात ना, आवाज येतो तोपर्यंत ते फ्राय करत राहायचे. या पद्धतीने तुम्ही खीर नक्की बनवून बघा, खूप सुंदर होते. अगदी बासुंदीसारखी खीर तयार होते. तडतडले तांदूळ असे तर मी गॅस बंद केला आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची. त्याची अशी जाडसर रव्यासारखी पावडर तयार होते, ती तयार करून घ्यायची. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी पुन्हा साखर घेतली आणि वेलची. आता खीर बनवायला स्टार्ट करते. ग्राइंड त्यासाठी 2 चमचे तूप, मी साजूक तूप पातेल्यात टाकलं. पातेलं गरम झाल्यानंतर आणि हवे ते ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकता. ते फ्राय करून घेतले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. गोल्डन ब्राऊन म्हणजे असे भाजून घ्यायचे, ते थोडेसे कलर बदलेपर्यंत. मी इथे चारोळी, काजू, बदाम घेतले. तुम्ही किशमिश वगैरे पण टाकू शकताय. फक्त जास्त आंबट ड्रायफ्रूट खीरीला टाकायचे नाही, नाही तर खीर नासू शकते. त्यामुळे त्यानंतर आपण जी पिठी तयार करून घेतली होती ना तांदळाची, ती मी तुपात टाकली आहे. ती छान अशी खमंग परतून घेते मी तुपामध्ये. या पद्धतीने खीर बनवली ना तर खूपच सुंदर अशी होते. तुपामध्ये छान अशी ती पिठी मी भाजून घेतली, तूप असं वेगळं होईपर्यंत. शिऱ्याला आपण रवा जसा भाजतो ना तुपात, तसंच सेम. हे बघा, तूप सुटायला लागलं आता. छान असं खमंग भाजून झालेलं आहे ते. आता तांदळाची पिठी असल्यामुळे ती आपल्याला शिजवून घ्यायची, म्हणून थोडं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. तांदळाची खीर वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. कुणी कुणी भाताचीही करतं डायरेक्ट, पण भाताची खीर केल्यानंतर त्याची टेस्ट इतकी छान येत नाही जितकी आपण अशा पद्धतीने केली तर येते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अशी खीर करून बघा. यामध्ये पाणी टाकून शिजून घेतल्यामुळे ना त्याला घट्टपणा येतो, तांदूळ असल्यामुळे. तर आपण जेव्हा दूध टाकू ना तेव्हा बरोबर त्याची कन्सिस्टन्सी मॅच होईल. या पद्धतीने दिसतं ते घट्ट झाल्यानंतर. तर सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे, खोबरं वगैरे टाकून झालेलं आहे. आणि साखर आपल्याला जसं गोड आवडतं त्या पद्धतीने टाका. आणि त्यात दूधही ॲड केलं आहे मी. आणि बारीक गॅसवर एक अशी उकळी येऊ देते मी फक्त. यामध्ये तुम्ही रेडीमेड मिळतो तो खीर मसाला किंवा दूध मसालाही ॲड करू शकताय. इथे गरमागरम खीर तयार आहे खाण्यासाठी. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.